मिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमामध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी धनराज परगे, तुमच्या सर्वांच्या आवडीच्या मॅथ मराठी या चॅनल तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आम्ही 5वी नवोदय, 5वी स्कॉलरशिप आणि 8वी स्कॉलरशिपच्या सर्व विषयांचे मोफत मार्गदर्शन देतो। तर ज्यांना या ग्रुपमध्ये ॲड व्हायचं आहे त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या 7588546308 या क्रमांकावरती मला हा व्हॉट्सअप क्रमांक आहे, त्यावरती व्हॉट्सअप मेसेज करावा, मी त्यांना त्या ग्रुपमध्ये ॲड करून घेईन। आज आपण आपला जो घटक आहे घटक क्रमांक 8 वर्ग व वर्गमूळ आणि घन व घनमूळ यातील आपण स्वाध्याय 8.1 मधील वर्ग आणि वर्गमूळ यावरील काही प्रश्न पाहणार आहोत। तर त्यातील पहिला प्रश्न काय आहे, वर्गमुळामध्ये 0.09 अधिक वर्गमुळामध्ये 0.49। चला पहा इकडे विद्यार्थी मित्रांनो काय दिलेला आहे, प्रश्न काय आहे। विद्यार्थी मित्रांनो पहा इकडे काय आहे, 0.09 वर्गमुळामध्ये अधिक वर्गमुळामध्ये 0.49। तर विद्यार्थी मित्रांनो हा 9 कोणत्या संख्येचा वर्ग आहे? 9 हा 3चा वर्ग आहे। 9 हा 3 या संख्येचा वर्ग आहे। मग आपण 3चा वर्ग 9, पण या ठिकाणी 2 अंकानंतर दशांश आहे। मग 2 अंक कुठलाही दशांश संख्येचा, कोणत्याही दशांश संख्येचा जर वर्ग म्हणलं तर त्या ठिकाणी 0.3 गुणिले 0.3 जर केलं तर 3 त्रिक 9, 1 आणि 1 2, 2 अंकानंतर दशांश, मग काय येणार 0.9। किंवा आपल्याला जर एखादी मोठी संख्या आहे 242 गुणिले 2.42 गुणिले 2.42, तर या गुणाकारामध्ये काय होतं, इथले 2 आणि हे 2 4 अंकानंतर दशांश येतो। म्हणजे कुठल्याही संख्येचा वर्ग जो असतो त्याचं दशांश चिन्ह कसं असतं पहा, समस्थानावर असतं। 2 4 6 8 अशा स्थानावर असतं। चला मंजिरी खेत्रे, आपण कामाचं सोडता आणि विनाकारण दुसऱ्याला त्रास देत असता। मला फोन पण करता सतत, इकडे मी लाईव्ह तासिका घेत आहे आणि तिथं चॅटमध्ये काय करता, तू मला फ्रेंड मानते का? चला मानत नाही, काय करणार? अरे अभ्यास सोडायचा, दुसरंच काहीतरी करायचं, साध्या साध्या गोष्टीला उगं फोन करायचं, त्रास द्यायचं दुसऱ्यांना। म्हणजे तुम्ही या ठिकाणी काय घरी करमत नाही म्हणून येता की काय करमणुकीसाठी? एवढा वेळ सकाळचा महत्वाचा आहे, त्यामधून काहीतरी घ्यायचं, ते दिलं सोडून तुम्ही मला फ्रेंड मानता का नाही, करता का नाही, काय फोन करणे काय सतत उगं तू म्हणजे नेमकं काय आहे खेत्रे, तुला अभ्यास कमी आणि तू करमणूक करते, तुझ्या करमणुकीमुळे आम्हाला त्रास होऊ लागलाय। मला पण सतत फोन करते, तुझा अभ्यास काही नाही, परीक्षा देत नाही तू, दर रविवारची लाईव्ह तासिकेला उपस्थित राहत नाही आणि दुसरंच काहीतरी तू करमणूक करते, साध्या साध्या गोष्टी विचारत असते। अभ्यासाचं विचारा ना, काही सांगतो आम्ही, किती वाजता विचारा, 10 वाजता फोन करा, रात्री सांगू आम्ही। चला पहा, वर्गमुळामध्ये 0.09 म्हणजे वर्गमुळातून हा कशाचा वर्ग आहे, 0.09। 9 हा 3चा वर्ग आहे, 2 अंकानंतर त्या ठिकाणी दशांश आलेला आहे, तर आपल्याला काय येईल, 1 अंकानंतर दशांश येईल। म्हणजे काय येईल, वर्गमुळामध्ये 0.09 आहे, तर वर्गमुळाच्या बाहेर आल्याच्या नंतर काय होईल, ते 0.3 अधिक या ठिकाणी वर्गमुळामध्ये 0.49 आहे, तर या ठिकाणी 0.7 49 हा कशाचा वर्ग आहे, 7चा, म्हणजे 0.3 अधिक 0.7 दोघाची जर बेरीज केली 0.3 अधिक 0.7 या दोघाची बेरीज केली, करा बेरीज, 7 आणि 3 10, मग दशांश चिन्ह कुठे येईल, या ठिकाणी। दशांश चिन्ह कुठे येईल, या ठिकाणी। मग उत्तर काय आलं, पर्याय क्रमांक 1 आलं। काय आलं उत्तर, 1 आलं। चला, ज्यांचं उत्तर योग्य आलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचं हार्दिक अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला।
बाळांनो, वेळ खूप महत्वाचा आहे. हा आजचा वेळ गेला तर तुम्हाला नंतर तुमच्या आयुष्यातला हा एक एक मिनिट कमी होत आहे. त्याचा सदुपयोग करून घेण्याचं पहा. आणि काय माहिती आहे का, तुम्हाला जर नंतर खूप मोठे, आता आमच्या वयात जर तुम्ही आलात तर त्यावेळेस तुम्हाला शिका वाटलं तर त्याचा उपयोग होत नाही हो शिकून. आजच जर तुम्ही चांगल्या पद्धतीने शिकलात, चांगलं शिक्षण घेतलात आणि ते ग्रहण केलात तर तुम्हाला कुठल्याही मोठ्या पदावरची नोकरी लागू शकते. काहीही तुमच्या मनात जे असेल ती इच्छा तुमच्या साध्य होऊ शकतात. पण आता आज जर आम्ही म्हणले की चला खूप अभ्यास करायचा आणि मला आमचं वय, कुठल्याही गोष्टीला वय आडवं येतं, नोकरीला वयाची आट असते, मग ती वय निघून गेल्याच्या नंतर बाकी काही येत नाही. वेळेचा सदुपयोग करत चला. वेळ खूप महत्त्वाची आहे. गेलेला दिवस किंवा गेलेला एक एक सेकंद सुद्धा आपल्या आयुष्यात पुन्हा येत नाही. पहा इकडे काय आहे, वर्गमुळामध्ये 136 भागिले वर्गमुळामध्ये 1.36 बरोबर किती. चला, वर्गमुळामध्ये 136 भागिले पहा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी काय दिलेलं आहे, वर्गमुळामध्ये 136. गुरुदेव फोन आला की चला काय आहे, वर्गमुळामध्ये 136 भागिले वर्गमुळामध्ये 1.36. तर आपण काय करू, अशा पद्धतीने याचं लेखन करू. वर्गमुळामध्ये 136 भागिले वर्गमुळामध्ये 1.36. तर मग काय करू विद्यार्थी मित्रांनो, हा दशांश आपल्याला जर काढून टाकायचा असेल छेदातला तर काय करावं लागेल, वर अंशामध्ये 2 चिन्ह द्यावे लागतील, सॉरी 2 शून्य द्यावे लागतील. मग काय होईल, पहा इकडं 13,600 वर्गमुळामध्ये 13,600 भागिले 136. मग काय करा, पहा इकडे 13,600 भागिले 136. मग 136 एक 136, 136 एक 136. वर्गमुळात काय राहिलं, फक्त 100 राहिलं. मग 100 कशाचा वर्ग आहे, 10चा. मग उत्तर काय आलं, 10. पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. काय येईल, पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येईल. आलं लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. ज्यांचं उत्तर बरोबर आलेलं आहे त्यांचं अभिनंदन, ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला, लिहून घेत चला. चला त्यानंतर पुढचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न काय आहे, प्रश्न क्रमांक 3. 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळविल्यास 4 अंकी सम पूर्ण वर्ग संख्या मिळेल. पहा प्रश्न कसा, 1111 मध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान संख्या मिळविल्यास 4 अंकी सम पूर्ण वर्ग संख्या मिळेल. म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी कोणती संख्या मिळविल्यावर 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या मिळेल. सोमेवार. पहा विद्यार्थी मित्रांनो काय म्हणते प्रश्न, पहा इकडं 1111. लक्ष द्या, ज्यांना समजला नाही त्यांनी विशेष लक्ष द्या. या संख्येमध्ये पुढीलपैकी कोणती लहानात लहान, काय म्हणते पहा, लहानात लहान संख्या मिळविल्यास 4 अंकी समपूर्ण वर्ग संख्या मिळेल. म्हणजे या संख्येमध्ये पर्यायातली एखादी संख्या मिळवायची. मिळवल्याच्या नंतर जे उत्तर येणार आहे ते उत्तर कसं आहे म्हणते, कोणत्या तरी संख्येचा वर्ग. आणि ते वर्ग संख्या कशी आहे,
पूर्ण वर्ग संख्या म्हणजे कोणत्या तरी संख्येचा वर्ग आणि तोही कोणता सम पूर्ण वर्ग संख्या येणार आहे म्हणजे समसंख्या येणार आहे. तर मग लहानात लहान जर आपण यामध्ये 22 मिसळलं वजा 22 1111 वजा 22 जर काय येईल मग 11 मधून 2 गेले 2 राहिले 11 मधून 2 गेले 9 राहिले या ठिकाणी 10 आहे 10 मधून 2 गेले 8 राहिले हे 0 म्हणजे 1089. मग 1089 कशाचा वर्ग आहे 33 चा वर्ग आहे का 33 चा असू शकतो 3 त्रिक 9 3 त्रिक 9 अधिक 3 त्रिक 9 3 त्रिक 9 मग हे 9 9 9 18 ला 8 हाच्याला 1 9 1 10 33 चा वर्ग आहे. पण आपल्याला या ठिकाणी समपूर्ण वर्ग संख्या म्हणते ती वर्ग संख्या असावी पण कशी संख्या असावी ती सम. मग या ठिकाणी 1089 आहे म्हणून हे उत्तर येईल का आपलं येणार नाही कारण की ही विषम आहे म्हणून पर्याय क्रमांक 1 उत्तर येणार नाही. आणि ते पण आपल्याला काय म्हणते लहानात लहान. मग आता 22 सर्वात लहान होती त्याच्यापेक्षा थोडी मोठी 87 संख्या घ्या म्हणजे 1187 1111 वजा 87 11 मधून 7 गेले किती राहिले 4 राहिले इथे राहिले 0 इथला हातचा इथं घेतला 10 10 मधून 8 गेले 2 राहिले या ठिकाणी 0 आणि 81 1024 का आलं उत्तर आपलं 1024. मग ही काय समसंख्या आली. मग आता 1024 कोणत्या संख्येचा वर्ग आहे का 32 चा वर्ग आहे तो 32 गुणिले 32 बेदुनी 4 बेत्रिक 6 3 दुनी 6 3 त्रिक 9 करा बेरीज 4 6 6 12 2 हातच्याला 1 9 1 10 म्हणजे 1024 ही संख्या 32 या संख्येच्या पूर्ण वर्ग संख्या आहे. मग आपल्याला 1111 मध्ये वजा 87 जर आपण त्या ठिकाणी मिळवलं तर आपल्याला काय होईल 32 चा वर्ग संख्या 32 ची पूर्ण वर्ग संख्या मिळेल आणि ती कशी सम मिळेल ती कशी मिळेल सम मिळेल. त्यामुळं आपलं उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं. उत्तर काय आलं पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं. अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवायचा. चला त्यानंतर ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घेत चला. पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न काही अवघड नाही खूप सोपे प्रश्न आहेत. काय आहे प्रश्न 4 अंकी पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 4 5 किंवा 6 हे अंक असलेल्या किती संख्या आहेत हे अंक असलेल्या किती संख्या आहेत. 4 अंकी पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 4 5 6 पहा प्रश्न काय आपला 4 अंकी पूर्ण वर्ग संख्यांच्या एकक स्थानी 4 5 किंवा 6 हे अंक असलेल्या किती संख्या आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी पहा 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या म्हणजे आपण आताच 32 चा वर्ग 1024 पाहिलेला आहे. मग त्या ठिकाणी 31 चा वर्ग होईल का होणार नाही कारण की 31 चा वर्ग 4 अंकी येणार नाही. 31 अधिक 3 3 त्रिक 9 1 961 होतो. 31 चा वर्ग काय होतो 961 होतो. मग ही काय आहे 3 अंकी संख्या आहे म्हणजे आपल्याला 32 पासून सुरुवात होणार. मग 32 पासून जर आपण सुरुवात केली तर मग काय होईल पहा 32 चा वर्ग 33 34 35 36 37 38 39 आणि 40 39 आणि 40. तर आपण 99 चा एक वेळेस वर्ग करून पाहू. 99 चा जर वर्ग केला तर काय होईल म्हणजे 4 अंकी येतो का 5 अंकी 9 9 81 ला 1 हातचे आले 8 9 9 81 81 आणि 8 89 परत 9 ने गुणलं तर 9 1 9 8 1 10 ला 0 हातच्याला 1 10 8 18 ला 8 हातच्याला 1 8 1 9 म्हणजे 9801. 99 चा पण वर्ग काय आहे 4 अंकीच येतो. मग 100 चा वर्ग काय होतो आपल्याला 6 अंकी येतो. तर विद्यार्थी मित्रांनो पहा काय आहे आपल्याला 32 पासून 99 पर्यंत 4 अंकी म्हणजे पूर्ण वर्ग संख्या किती आहेत 4 अंकी आहेत त्या 32 ते 99 पर्यंत.
तर मग आपल्याला कसं शोधायचं? आपल्याला प्रश्नामध्ये काय म्हणलेलं आहे? 4, 5 आणि 6. 4, 5 आणि 6 त्यांच्या एकक स्थानी असले पाहिजेत. मग आपण 32चा जर वर्ग केला तर बेदुनी 4, एकक स्थानी काय येतं? 4. 33चा वर्ग एकक स्थानी 9. 34चा वर्ग 4 चौक 16, 6. 35चा वर्ग 5 5 25. 36चा वर्ग 6 6 36. 37चा वर्ग 7 7 49 ला 9. 38चा वर्ग 8 8 64 ला 4. 39चा वर्ग 9 9 81 ला 1 आणि 40चा वर्ग 0 एकक स्थानी येतं. मग आपल्याला काय विचारलेलं आहे? 4, 5 आणि 6. 4, 5 आणि 6 म्हणजे काय आलेलं आहे? या ठिकाणी आपल्याला 32, 35 आणि 36 या ठिकाणी 3 वर्गसंख्या, सॉरी या ठिकाणी एक आहे ना, 34चा वर्ग एक आहे, 4 आणि 38चा एक वर्ग आहे. म्हणजे किती आल्या? 1 2 3 4 5. एका ह्याच्यामध्ये किती आल्या? 5. म्हणजे 32 ते 40 मध्ये किती? 5. चला विद्यार्थी मित्रांनो, 61 ते 70च्या दरम्यान काय किती? तिला 5. कोणीतरी सतत फोन करत आहे. थोडस मी त्याला दुसऱ्या मोबाईलवरून फोन लावून त्याची काय अडचण आहे नेमकी विचारतो. 81 ते 90 5. त्यानंतर 91 हे सॉरी 91 ते 99 5. मग 1 2 3 4 5 6 7 या ठिकाणी काय आहे? 7 अशा पूर्ण वर्ग संख्या येतील की त्या ठिकाणी काय होतंय की त्यांचा 4 अंकी पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 4, 5 आणि 6 हे अंक येतात. तर मग आपल्याला काय करावं लागेल? एका ह्याच्यामध्ये जसे 5 वेळेस येतात म्हणजे 7 गुणिले 5. हॅलो हॅलो 4 अंकी पूर्ण वर्ग संख्या 35 आहेत की त्यांच्या एकक स्थानी 4, 5 आणि 6 हे 3 अंक येतात. म्हणून आपलं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर येईल. आलं लक्षात? अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. चला त्यानंतर आपण पुढचा प्रश्न सोडवूया. ज्यांचं उत्तर, बऱ्याच जणांचं पर्याय क्रमांक 4 हे उत्तर आलेलं आहे. ज्यांचं आलेलं आहे त्यांचे अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. चला पुढच्या प्रश्नाकडे वळू आपण. पुढचा प्रश्न काय आहे आपला? 1296 च्या वर्गमुळातून 625 च्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले तर पुढील पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहते? पहा प्रश्न गमतीशीर आहे. 1296 च्या वर्गमुळाच्या, चला तर पहा इकडं विद्यार्थी मित्रांनो, का तुम्ही 2 दिलेला आहे. आपण पाहू स्पष्टीकरण काय आहे. 1296 च्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून म्हणजे 1002 च्या वर्गमुळाच्या वर्गमुळात म्हणजे वर्गमुळामध्ये वर्गमूळ आणि 1296 त्याच्यामध्ये त्याच्यातून 625 च्या वर्गमुळाचे 625 च्या वर्गमुळाचे वर्गमूळ वजा केले तर पुढील पैकी कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहील? तर मग मित्रांनो वर्गमुळामध्ये 1296 च्या वर्गमुळातून 1296 कशा 96 का आहे? एकतर 6चा वर्ग असायला पाहिजे किंवा याचं वर्गमूळ पाहू. याचं वर्गमूळ काय येईल? वर्ग काय येईल? 1296 येतं. 6 6 36 ला 6 4 3 6 3 18
आणि 3 1 21, 3 संग 18 ला 8 हातच्याला 1 3 त्रिक 9 आणि 1 10, 6 9 2 1296 हे 36 चा वर्ग आहे. मग वर्गमुळामध्ये काय येईल हो? 36 वजा या ठिकाणी काय म्हणते वर्गमुळाच्या वर्गमुळातून या ठिकाणी सुद्धा 625. मग या ठिकाणी आपण काय करू, या 625 चं वर्गमूळ काय येईल? 25 येतं. म्हणजे कंसामध्ये काय वर्गमुळात काय आलं? 36च्या म्हणजे 36 वजा 25 हे पण आपण एकाच वर्गमुळामध्ये जर घेतलं म्हणजे 625 हा 25चा वर्ग आहे आणि 1296 हा 36चा वर्ग आहे. मग यांच्या वर्गमुळाच्या वर्गमुळातून मग आपल्याला काय येईल? वर्गमुळामध्ये 36 वजा 25. मग 36 मधून जर 25 गेले तर काय राहतं हो इथं? म्हणजे 36 हा कसा आपण जरी बाहेर निघालो 36 कशाचा वर्ग आहे? 1. तर कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहील? कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहील? 1 चे. 1 चा वर्ग 1 आणि 1 चं वर्गमूळ 1. म्हणजे कोणत्या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहिले? 1 या संख्येचे वर्गमूळ शिल्लक राहिले. उत्तर काय आलं? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं. उत्तर काय आलं आपलं? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर. चला पुढचा प्रश्न काय आहे? जर 2x चा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 1024 तर x बरोबर किती? खूप सोपा प्रश्न आहे. खूप सोपा प्रश्न आहे. 2x चा वर्ग बरोबर वर्गमुळामध्ये 1024 तर x बरोबर चला 1024 कशाचा वर्ग आहे? 32चा. 1024 कशाचा वर्ग आहे? 32चा वर्ग आहे. तर मग 2x चा वर्ग म्हणजे x चा वर्ग बरोबर काय करू? हे 2 जे इकडे गुणाकारात आहे ते बरोबरच्या पुढे जाऊन भागाकारात होईल. म्हणजे 32 भागिले 2 बे 1 बे बे 1 बे 1 उरला बे सकम 12 म्हणजे x चा वर्ग बरोबर 16 आलं. मग आता 16 कशाचा वर्ग आहे? 4 चा वर्ग आहे. मग x बरोबर काय आलो? x बरोबर 4 पर्याय क्रमांक 4. x बरोबर 4 पर्याय क्रमांक 4. चला पर्याय क्रमांक 4 ज्यांचा आलेला आहे त्या सर्वांचं अभिनंदन. स्वामी महाराज. चला ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी लिहून घ्या. प्रश्न काही अवघड नाही, प्रश्न खूप सोपा आहे. चला पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 7 का आहे? प्रश्न क्रमांक 7 पहा. प्रश्न तर खूप मोठा दिलेला आहे पण त्याचं उत्तर खूप छोटा आहे. इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली. त्यामध्ये वर्ग शिक्षकांनी आपले ₹91 घालून एकूण 2116 अंध कल्याण निधीसाठी मुख्याध्यापकाकडे जमा केले तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली? चला इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी प्रत्येक विद्यार्थ्याने वर्गणी दिली त्या 91 घालून एकूण 2116 अंध कल्याण निधीसाठी मुख्याध्यापकाकडे जमा केले तर प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये वर्गणी दिली? पहा विद्यार्थी मित्रांनो काय येतं याचं उत्तर पाहू. चला आपण काय आहे? इयत्ता 7वी मध्ये जितके विद्यार्थी होते. चला शुभश्री
पहा इकडं, इयत्ता 7वी मध्ये किती विद्यार्थी संख्या, समजा विद्यार्थी संख्या बरोबर x, किती विद्यार्थी संख्या किती आली x, जितके विद्यार्थी होते तितकेच रुपये जमा केले, प्रत्येकी रुपये तितकेच, प्रत्येकी रुपये किती x बरोबर x, शिक्षकांनी 91 रुपये घातले, म्हणजे काय करावं लागेल आपल्याला, x विद्यार्थी होते त्या प्रत्येकाने x रुपये वर्गणी दिली, मग एकूण किती झाली x गुणिले x अधिक वर्ग शिक्षकांनी 91 रुपये घातले बरोबर 2116 रुपये झाले. मग x गुणिले x चा वर्ग बरोबर 2116, हे जे अधिक 91 होते ते पुढे जाऊन काय होतील वजा 91 होतील, पुढे जाऊन काय होतील वजा 91 होतील. मग x चा वर्ग बरोबर 6 मधून 1 गेला 5 राहिले, इथं 9 1 मधून 9 जात नाही, इथला हातचा इथं घेतला 11 झाले, 11 मधून 9 गेले 2 राहिले, इथं राहिले 0 आणि 2, 2006 मधून 1 गेला 5 राहिले, या 1 मधून जात नाही, इथला हातचा इथं घेतला 11 झाले, 11 मधून 9 गेले 2 राहिले, मग या ठिकाणी काय राहिला 0 जशास तसं आणि हे 2, म्हणजे काय आलं 2025. मग 2025 कशाचा वर्ग आहे, 5 आले म्हणजे एक स्थानी 5, कशाचा वर्ग आहे 2025, 5 5 25 आणि दशक स्थानी जो अंक आहे त्याच्या पुढची संख्या आणि तो अंक गुणाकार म्हणजे 4 25, म्हणजे x बरोबर काय उत्तर आलं 45 हे उत्तर आलं. काय उत्तर आलं x बरोबर 45, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं. आपल्याला काय म्हणते, प्रत्येक विद्यार्थ्याने किती रुपये जमा केले, विद्यार्थ्यांनी जमा केलेले काढायचे, वर्ग शिक्षकाचे त्यातून मायनस करावे लागतील आपल्याला, हे 91 मायनस झाले यातून, मग किती राहिले 2025. मग जेवढे वर्गात विद्यार्थी होते, विद्यार्थी संख्या जेवढी असेल तेवढेच विद्यार्थी तेवढेच रुपये प्रत्येकाने जमा केले, म्हणजे त्या वर्गामध्ये 45 विद्यार्थी होते आणि प्रत्येकाने 45 रुपये जमा केल्याच्या नंतर 2025 रुपये त्या विद्यार्थ्यांचे जमा झाले आणि त्यांच्या वर्ग शिक्षकांनी 91 रुपये त्यामध्ये ऍड केले, असे मिळून 2116 रुपये त्यांनी अंध कल्याण दिले, असे मिळून त्यांनी 2116 रुपये अंध कल्याण निधीसाठी त्यांनी दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपलं उत्तर काय आलेलं आहे, विद्यार्थी संख्या किंवा प्रत्येक विद्यार्थ्यांनी 45 रुपये जमा केले, पर्याय क्रमांक B2 हे उत्तर आलेलं आहे. चला त्यानंतर चला पुढचा प्रश्न, जर वर्गमुळामध्ये 12चा घात 3m वजा 2 बरोबर 12चा वर्ग, म्हणजे चला सोपा आहे प्रश्न, अवघड नाही, फक्त थोडस त्याला वेगळ्या पद्धतीने करावं लागतं. पहा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न खूप सोपा आहे. का आहे, वर्गमुळामध्ये 12 त्याचा घात आहे 3m वजा 2 बरोबर 12चा वर्ग, बरोबर 12चा वर्ग. मग आपण काय करू, ही जे याची जेवढी किंमत आहे त्याची जेवढी किंमत आहे, म्हणजे बरोबरचे चिन्ह आहे, म्हणजे दोन्ही संख्या काय आहेत ह्या समान आहेत. मग आपण काय करू, समान असल्यामुळं कुठलीही क्रिया केली तर दोन्हीकडे जर केली, याला जर 2 न गुणलं तर याला सुद्धा 2 न जर गुणलं तर ती काय होईल समानच होईल त्यांचं, म्हणजे फरक पडणार नाही, पण दोन्हीकडे करायला लागेल. मग आपण काय करू, यांचा वर्ग करू, म्हणजे वर्गमुळामध्ये 12 त्याचा घात 3m वजा 2 याचा वर्ग बरोबर 12चा वर्ग आणि त्याचा वर्ग कंसाचा वर्ग, म्हणजे दोन्ही संख्येचा आपण काय केला वर्ग केला. मग वर्ग केल्याच्या नंतर काय येईल, 12 त्याचा घात 3m वजा 2, म्हणजे वर्गमूळ काय होईल निघून जाईल, वर्गमूळ काय होईल निघून जाईल. मग या 12चा वर्ग आणि त्याचा वर्ग म्हणजे घाताचा घात काय होईल, याचा गुणाकार होईल, कशाचा घाताचा,
पाया काय आहे 12 बरोबर पाया 12 म्हणजे बेदुनी 4 म्हणजे 12चा कितवा घात आला चौथा घात आला. मग या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुमच्या एक लक्षात आलं का या दोघांचा जो पाया आहे तो पाया काय आहे समान आहे 12 आहे. दोघांचाही पाया कसा आहे समान आहे. मग पाया जर समान असेल तर आपल्याला काय करता येतो तो पाया काढून टाकता येतो म्हणजे तो पाया निघून जातो आणि मग इथं काय राहतं 3m - 2 बरोबर 4. काय राहतं समीकरण 3m - 2 बरोबर 4. चला मी या ठिकाणी करतो खाली थोडीशी जागा कमी असल्यामुळं. मग 3m - 2 4 म्हणजे काय 3m बरोबर 4 अधिक 2. हे जे -2 होतं ते बरोबरच्या पुढे जाऊन काय झालं +2 झालं म्हणजे 3m बरोबर 4 अधिक 2. मग 3m बरोबर काय होईल 6 होईल. मग m बरोबर काय होईल 6. हे जे 3 गुणाकारात होतं ते पुढे जाऊन काय होईल भागाकारात होईल. मग 3 1 3 3 2 6 m बरोबर 2. m ची किंमत आली किती 2 पर्याय क्रमांक 2. आलं लक्षात. अशा प्रकारे हा प्रश्न सोडवायचा. विद्यार्थी मित्रांनो अवघड काही नाही यामध्ये खूप सोपा आहे. फक्त त्याला वेगळी थोडीशी ट्रिक देऊन म्हणजे त्या संख्या दोन्ही समान आहेत म्हणून दोन्हीकडे आपण दोन्हीचा वर्ग केला. वर्ग केल्याच्या नंतर वर्गमूळ निघून जातं आणि पाया काय होतो समान येतो या दोघांचा. पाया समान आल्याच्या नंतर पाया काढून टाकून त्यांचा जो घात आहे 3m - 2 बरोबर 4 पाया काढून टाकतात समान असेल निघून जातो. मग काय येईल उत्तर आपलं m बरोबर 2. m ची किंमत किती आली m ची किंमत आलेली आहे 2 आलेली आहे. चला त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊ. काय आहे पुढचा प्रश्न चला बघ 10.5 गुणिले 10.5 वजा 15 गुणिले 10.5 अधिक 7.5 गुणिले 7.5. चला प्रश्न सोपा आहे. थोडासा आपण वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न सोडवू. पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काय दिलेलं आहे 10.5 गुणिले 10.5 म्हणजे काय आहे 10.5 चा वर्ग येईल. हे एवढं काय झालं 10.5 गुणिले 10.5 म्हणजे 10.5 चा वर्ग. पुढं काय -15 हे -15 गुणिले 10.5 अधिक 7.5 गुणिले 7.5 म्हणजे 7.5 चा वर्ग. मग आपल्याला तुम्हाला 7वीला झालेला आहे एक समीकरण कोणतं a चा वर्ग किंवा a वजा b कंसाचा वर्ग. मग या ठिकाणी काय तर a चा वर्ग अधिक 2ab वजा b चा वर्ग. या समीकरणानुसार आपण जर हे सोडवलं म्हणजे या ठिकाणी काय a चा वर्ग याला जर a मानलं याला जर b मानलं तर इथं काय आपल्याला 2ab यायला पाहिजे. मग 2ab येण्यासाठी काय करू आपण 10 वजा 5 कंसाचा वर्ग वजा आपण 15ला जर असं लिहिलो 2 गुणिले 7.5 गुणिले 10.5 अधिक 7.5 चा वर्ग. मग यावरून तुमच्या एक लक्षात आलं का 2ab हे a आणि हे 10.5 b किंवा ba कसंही लिहिलं तरी चालतं. मग या ठिकाणी काय आहे विद्यार्थी मित्रांनो a चा वर्ग वजा a वजा b कंसाचा वर्ग या सूत्रानुसार हे गणित या ठिकाणी केलेलं आहे. तर आणि भागिले इथं भागिले लिहायचं राहिलेलं आहे आपलं भागिले 10.5 वजा 7.5. मग आपण जर हे जर सोडवलं तर या ठिकाणी काय येईल हो भागिले 10.5. मग आपण जर या ठिकाणी जर हे गणित सोडवलं तर काय येतं 10.5 त्याचा वर्ग वजा 2 गुणिले 7.5 गुणिले 10.5 अधिक 7.5 चा वर्ग आणि मग भागिले काय येईल
10.5 वजा 7.5 म्हणजे 5 मधून 5 गेले 0 आणि 10 मधून 7 गेले तर 3 म्हणजे भागिले काय येईल, भागिले काय येईल हो 3 येईल. भागिले काय आलं 3 आलं. म्हणजे आपल्याला हे समीकरण अशा पद्धतीने मांडणी झाल्याच्या नंतर आपण जर या ठिकाणी ए वजा बी कंसाचा जर वर्ग केला तर पहा ए काय आहे 10.5 वजा 7.5 त्याचा वर्ग छेदामध्ये 3 छेदामध्ये 3 मग 10.5 वजा 7.5 काय आलं 3 आलं त्याचा वर्ग भागिले 3 3 चा वर्ग 9 भागिले 3 3 एक 3 3 त्रिक 9 उत्तर काय आलं आपलं, उत्तर आलं 3. उत्तर काय आलं आपलं 3. हे आपण ए वर्ग अधिक 2ab वजा b चा वर्ग याच्यामध्ये आपण याची काय केलेली आहे मांडणी करून घेतली. म्हणजे या ह्याच्यामध्ये आपल्याला हे ए वजा b कंसाचा वर्ग या सूत्रानुसार जर आपण जर केलं तर आपलं उत्तर काय आलं 3. पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं. काय आलं, पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आलं. ज्यांचं उत्तर आलेलं आहे त्या सर्वांचं हार्दिक अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी पाहून घ्या. अशा प्रकारे हे उदाहरण आपण या ठिकाणी सोडवलं. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्यांचं उत्तर योग्य आलेलं आहे त्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलेलं आहे त्यांनी पाहून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर मी शिकवलेलं आवडलं असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा. नवीन विद्यार्थी कुणी आलेले असतील तर त्यांनी या अगोदर जर यश प्रगे या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सबस्क्राईबच्या बाजूला बेल आयकॉनचं बटन आहे त्याला टच करा. म्हणजे इथून पुढचे येणारे जे व्हिडिओ आहेत किंवा लाईव्हचं नोटिफिकेशन असेल त्याचं नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, परत एक वेळ तुमचे धन्यवाद. तुम्ही शेवटपर्यंत लाईव्ह क्लासला उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद. चला पुढच्या प्रश्नाकडे परत उद्याच्या तासिकेमध्ये भेटू. स्वाध्याय 8.2. गुड बाय, हॅव अ नाईस डे. जय हिंद, वंदे मातरम.